नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पार्थ काव्याचा हात पकडून तिला रूमच्या दिशेने घेऊन येत असतो. काव्या म्हणते, अहो देशमुख, काय चाललंय? तुम्ही मला कुठे घेऊन जाताय? पार्थ म्हणतो, कळेल, सगळं काही कळेल, पण हो सावकाश, एक एक पाऊल अगदी सावकाश टाका, बेबी स्टेप, हळूहळू बेबी स्टेपने चाला. तर काव्या म्हणते, हो सगळं काही ठीक आहे, पण मला तुम्ही कुठे घेऊन जाताय? पार्थ म्हणतो, आलोच, रूमपर्यंत आलोय आपण, दरवाजा आहे. तर त्यानंतर काव्या म्हणते, हो, पण मला भिंतीवर नेऊन तुम्ही आपटणार वगैरे तर नाही आहात ना? तर पार्थ म्हणतो, तुमचा हा आर्किटेक्ट बोका तुम्हाला भिंतीवर आपटेल का, आपटू देईल का? नाही ना? बसा बरं, आता इथे बसा. काव्य विचारते, पण कुठे बसायचंय? पार्थ म्हणतो, आपल्याच रूममध्ये आहोत आणि तुम्हाला फक्त या सोप्यावर बसायचं आहे. असं म्हणत पार्थ काव्याला सावकाशपणे बसवतो. काव्या म्हणते, देशमुख, अहो काय चाललंय, मला कळेल का? तर त्यावेळी पार्थ म्हणतो, कळेल, सगळं काही कळेल, पण तोपर्यंत शांत बसायचं आहे. आता मिथुन काका पार्थने सांगितल्याप्रमाणे गरम पाणी घेऊन येतात. तर आता पार्थ सगळी तयारी करतो. तर मिथुन काका पार्थला म्हणतात, जे काही करशील ना ते सावकाश कर, सरप्राईजच्या नादात दुसराच काहीतरी गोंधळ घालून ठेवू नको, म्हणजेच झालं. पार्थ म्हणतो, हो. असं म्हणत पार्थ गुलाबाच्या पाकळ्या आणि इतर सगळ्या गोष्टींची तयारी करून अगदी व्यवस्थित त्याने प्रिपरेशन करून ठेवलेलं असतं. आणि आता पार्थ गुलाबाच्या पाकळ्या वगैरे सगळं मिक्स करून पाणी बनवत असतो. तर त्यावेळी त्याने इतका छान स्मेल असणारं त्यामध्ये जेल टाकलेलं असतं की त्याचा वास इतका छान येतो. मिथुन काका म्हणतात, आय लाईक दिस, खरंच खूप छान स्मेल आहे. पार्थ आता मिथुन काकांकडे पाहतो. काव्या म्हणते, हो, स्मेल तर खरंच खूप छान आहे, म्हणजे मलाही खूप छान आणि रिलॅक्स वाटतंय. तर त्यानंतर मिथुन काका पार्थला इशाऱ्यानेच म्हणतात की मी जातो, जे काही करशील ते सावकाश कर. आता मिथुन काका तिथून निघून जातात. काव्या पार्थला विचारते, देशमुख, काय आहे सांगा ना, नाहीतर मी डोळ्यावरची पट्टी आता काढून टाके ना? पार्थ म्हणतो, नाही नाही, असं काहीही करणार नाही आहात. तर त्यावेळी काव्या आवाज देत म्हणते, मिथुन काका, तुम्ही तरी सांगा ना, हे सगळं काही काय चालू आहे? तर पार्थ म्हणतो, मिथुन काका, तो तर केव्हाच गेला आहे. आता मात्र काव्या कोणाला काही विचारूही शकत नसते. तर त्यावेळी ती पार्थला म्हणते, तुम्ही सांगताय का मी डोळ्यावरची पट्टी काढू? पार्थ म्हणतो, नाही, अहो डोळ्यावरची पट्टी काढू नका, कारण तुमच्यासाठी हे सरप्राईज आहे आणि डोळ्यावरची पट्टी काढून बघण्यापेक्षा तुम्ही फील करूनच बघा ना. असं म्हणत पार्थ आता काव्याच्या पायातील चप्पल काढत असतो. काव्या म्हणते, देशमुख, अहो हे काय करताय? तुम्ही पायाला का हात लावलाय? पार्थ म्हणतो, काही नाही, कळेल तुम्हाला. असं म्हणत पार्थ काव्याच्या पायातील चप्पल काढून ठेवतो आणि त्यानंतर तिचे दोन्ही पाय गरम पाण्यात शेकण्यासाठी ठेवतो. आता मात्र काव्य खूप शांतपणे पडून असते. पार्थ काव्याला विचारतो, आवडलं ना, बरं वाटतंय का? तर काव्या म्हणते, हो, खूप आवडलंय आणि खूप बरं वाटतंय, खूप शांत वाटतंय. काव्या या सगळ्या गोष्टीमुळे खूप खुश असते आणि पार्थ काव्याची खूप छान पद्धतीने काळजी घेत असतो. तर दुसरीकडे जीवा आता इथे आर्याच्या हातावर असणारा आई या नावाचा टॅटू पाहतो आणि आर्याला विचारतो की हे काय आहे आर्या? तू कधी काढलायस टॅटू? बोल ना. परंतु आर्या काहीच बोलत नाही. जीवा म्हणतो, एक मिनिट, आपण दोघं तर टॅटू पार्लरमधून एकत्रच बाहेर पडलो ना, मग तू हा टॅटू कधी काढलायस? आता मात्र हे ऐकल्यावर नंदिनी म्हणते, एक मिनिट, म्हणजे तुम्ही हिच्यासोबत टॅटू काढण्यासाठी गेला होता का? तर जीवा म्हणतो, हो अगं, म्हणजे तुला सोडल्यानंतर आम्ही दोघं राहू देत, ते सगळं काही महत्त्वाचं नाही आहे. तर नंदिनी म्हणते, नाही, महत्त्वाचं सगळंच काही आहे माझ्यासाठी. आता नंदिनीचं हे बोलणं ऐकून जीवाला धक्काच बसतो. परंतु नंदिनी पुढे काही बोलण्या अगोदर दरवाजा बंद करून घेते आणि जीवाला म्हणते की माझ्या मागे काय काय सुरू असतं, काय शिजत असतं, या सगळ्या गोष्टी मला कळणं खूप महत्त्वाचं आहे आणि या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आता मात्र नंदिनी आर्यावर ओरडते आणि म्हणते, आणि हो, तुझं सुद्धा काय सुरू असतं ना माझ्या मागे, ते सुद्धा कळणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तर आर्या म्हणते, नंदू अगं. तर त्यावेळी नंदिनी चिडते आणि म्हणू लागते, नाही बस, आता उगाचची सारवासारव करू नकोस तू आर्या. आर्या अगं बस झालं, काय चाललंय तुझं? हा टॅटू नाही आहे फक्त, तर तू लिमिट क्रॉस केलेस या सगळ्याचा पुरावा आहे हा. तर आर्या म्हणते, नाही नंदू, असं काही नाहीये, अगं तू खूप ओव्हर रिॲक्ट करतेस. तर त्यावेळी जीवा आर्यावरच चिडतो आणि म्हणतो, आर्या स्टॉप इट, तुला कळतंय का? अगं तू काय करतेस हे सगळं? तू केवढी मोठी चूक केली आहेस हे तुला कळतंय का?
अगं तुझं वागणं तुला बदलावं लागेल. अगं तूच हे सगळं काही घडवतेस, तूच सगळं करतेस आणि वर नंदिनीलाच म्हणतेस की तू ओव्हर रिॲक्ट करतेस. अगं नंदिनी, हे काही चुकीचं बोलत नाहीये. आर्या, अगं तुझा स्वतःवर कंट्रोल नाहीये का? आर्या, मला माहीत आहे असशील तू स्वतःच्या मनाची मालकीण, परंतु एक गोष्ट विसरू नकोस आर्या, तुझ्या पोटात वाढणारं बाळ हे आम्हा दोघांचं आहे. तर आता नंदिनी म्हणते तेच तर, मला तेच तिला सांगायचं आहे. अहो तिच्या पोटात आपलं बाळ आहे म्हणूनच तर माझी चिडचिड होतीये. आता मात्र आर्या नंदिनीकडे पाहते. नंदिनी आर्याला म्हणते, अगं तुला कळतंय का, गरोदरपणात कोणी टॅटू वगैरे काढतं का? असं टॅटू करून घेणं या दिवसात योग्य आहे का? अगं एवढी बेसिक अक्कल नाही आहे का तुला? आणि तुझी हिंमतच कशी झाली टॅटू काढायची? तर जीवा म्हणतो, अगं हे सगळं करण्याअगोदर विचारायचं तरी होतं, एकदा तरी आम्हाला विचारायचं ना. तेव्हाच आम्ही तुला अडवलं असतं, तेव्हाच आम्ही तुला थांबवू शकलो असतो. तर आर्या काही बोलणार तर जीवा म्हणतो, एक मिनिट, म्हणजे अच्छा मी तुला अडवू नये किंवा आम्ही तुला थांब असं बोलू नये यासाठी तू मला अगोदर भरीस पाडलं, मला माझ्या हातावर टॅटू काढायला सांगितलंस आणि मग हे सगळे पराक्रम तू स्वतःच्या हातावर करून घेतलेस, हो ना? आर्या, अगं तुला काही कळतंय का? म्हणजे उद्या जर आमच्या बाळाला काही त्रास झाला तर या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार? या सगळ्यामुळे जर बाळाला इन्फेक्शन झालं किंवा त्याला ॲलर्जी झाली तर या सगळ्याला कोण जबाबदार? बोल ना आर्या, या सगळ्याला कोण जबाबदार? तर आर्यामध्ये जन्मीजय, अरे माझं ऐकून तरी घे, हे बाळ माझं सुद्धा. तर त्यावेळी नंदिनी म्हणते, खबरदार खबरदार, तू असं म्हणालीस की हे बाळ तुझं आहे. अगं जर वाटलं असतं की हे बाळ तुझंही आहे आणि तू जर खरंच या बाळाची आई असतेस ना, तर हे सगळं करताना तू 10 वेळा विचार केला असतास आणि एवढी मोठी रिस्क तू घेतलीच नसतीस. आणि हो, खरं सांगायचं तर हे बाळ आमचं आहे, आम्हा दोघांचं बाळ आहे, कळलं ना? असं म्हणत नंदिनी आर्यावर खूप चिडलेली असते. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आर्या, नंदिनी जरी बाळाला जन्म देऊ शकली नाही तरी सुद्धा नंदिनी आई होणार नाही असं नाहीये, कळलं ना? असं म्हणत नंदिनी आर्याला सुनावत असते. नंदिनी आर्याला म्हणते, तुझ्या पोटात जे बाळ आहे ना त्याची आई फक्त नंदिनी आहे, त्या बाळाची आई मी नंदिनी जीवा देशमुख आहे, हे विसरू नकोस. आता मात्र आर्याला खूप वाईट वाटतं. आर्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, तिचे डोळे पाणावलेले असतात. पाणावलेल्या डोळ्यांनी ती जीवाकडे पाहते. तर इथे नंदिनी आर्याला म्हणते, आणि हा टॅटू तू कोणत्या अधिकाराने काढलायस? कोणता विचार करून तू हा टॅटू काढलायस? याचा अर्थ काय होतो सांग ना आर्या? हे सगळं काही तू का करतेस, कशासाठी? नाही म्हणजे जीवांनी त्यांच्या हातावर बाबा म्हणून टॅटू काढला तर लगेच तू तुझ्या हातावर आई म्हणून टॅटू काढलास का? कशासाठी? काय अर्थ होतो याचा? आर्या मात्र शांतच होते, ती काहीच बोलत नाही. तर नंदिनी आर्याला म्हणते, हे बघ, तुझ्या मनात जर तसलं काही असेल ना तर, असं म्हणत नंदिनी रागानेच आर्याकडे पाहते आणि लगेच मार्कर घेऊन येते आणि आर्याच्या हातावर बाळाची आई नंदिनी आहे असं लिहिते. आणि आता मात्र तो हात ती आर्याला दाखवते आणि म्हणू लागते, बघ याच्याकडे नीट बघ. आता हे वाक्य वाचल्यानंतर आर्याला खूप वाईट वाटतं. आर्या जीवाकडे पाहते आणि त्यानंतर नंदिनीकडे. नंदिनी म्हणते, बघितलंयस ना, हे वाचलंयस ना तू, मग आता हा सुद्धा टॅटू करून घे की बाळाची आई नंदिनी आहे म्हणून. ही गोष्ट फक्त टॅटू पुरतीच मर्यादित नाही तर टॅटू सारखी तुझ्याही मनावर कोरून घे आर्या, कळलं? असं म्हणत नंदिनी खूप संतप्त झालेली असते आणि रागाच्या भारात ती आर्याला खूप काही बोलून जाते. तिला खूप राग आलेला असतो. आर्याचं हे वागणं नंदिनीला अजिबातच आवडलेलं नसतं. येथे आर्या जीवाकडे पाहते. जीवा म्हणतो, नाही तू माझ्याकडे अजिबातच पाहू नकोस, कारण या क्षणाला मी तुझी कोणतीही मदत करू शकत नाही आणि तुझी बाजूही घेणार नाही. आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा नंदिनी तुझ्यावर चिडली, तुझ्यावर आरोप केलेत, तेव्हा मी तुला समजून घेतलं, परंतु आता नंदिनी बोलते तेच योग्य आहे, तू खरंच चुकीचं वागली आहेस. तर त्यावेळी नंदिनी जीवाला म्हणते, जीवा तुम्ही हिच्याशी बोलत का बसला? तुम्ही एखाद्या डॉक्टरला कॉल करा आणि विचारा की या टॅटूमुळे आपल्या बाळाला काही रिॲक्शन तर होणार नाही ना, त्याला कुठली ॲलर्जी तर होणार नाही ना? तर जीवा म्हणतो, हो ते करूयाच. तर नंदिनी म्हणते, जीवा एक काम करूयात ना, आपण आत्ताच्या आत्ता हिला घेऊन जाऊयात आणि हा टॅटू काढून टाकूयात. तर जीवा म्हणतो, नाही नंदिनी थांब, आपण असं काहीही करू शकत नाही. अगं टॅटू काढत असताना जितका त्रास होत नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त त्रास तो टॅटू काढताना होतो, कारण हा टॅटू जर आता आपण काढून टाकण्याचा विचार केला तर यापेक्षा जास्त वेदना तिला होतील. नंदिनी, अगं याचा काय त्रास होऊ शकतो हे मला विचार ना, मी या सगळ्यातून गेलो आहे. तर नंदिनी म्हणते, अरे देवा, मग आता नक्की काय करायचं आहे? नंदिनी आर्याला म्हणते, आर्या तू हे सगळं काही का केलंयस बोल ना, तुला खरंच आमच्या बाळाची काळजी नाही आहे का गं? तुला आमच्या बाळाची काळजी वाटतच नाही आहे का? बोल ना आर्या, हे सगळं काही तू का केलंयस?
आता नंदिनी आर्याला प्रश्नावर प्रश्न विचारू लागते. आता या सगळ्या गोष्टीने आर्या खूप चिडलेली असते. आर्या खूप मोठ्यानेच ओरडत म्हणते, बस बस करा हे सगळं काही, काय चाललंय तुम्हा दोघांचं. आता मात्र आर्या इतकी चिडलेली असते की जीवा आणि नंदिनी शांतच होतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पार्थने काव्यासाठी जो काही प्रयोग केलेला असतो आणि काव्याची त्याने ज्या पद्धतीने काळजी घेतलेली असते त्यामुळे काव्यालाही खूप बरं वाटत असतं. काव्या म्हणते, खरंच खूप छान वाटते, खरंच खूप रिलॅक्स फील होतंय. तर पार्थ काव्याला म्हणतो की आता डोळ्यावरची पट्टी काढली तरी काही हरकत नाही. काव्या म्हणते, खरंच. तर पार्थ म्हणतो, हो तुम्ही पट्टी काढू शकता. आता काव्या तिच्या डोळ्यावरची पट्टी काढून टाकते. जे दृश्य ती पाहते ते पाहून काव्या खूप खुश होते. काव्या म्हणते, अहो हे काय हे सगळं, खरंच माझ्यासाठी. तर पार्थ म्हणतो, नाही, माझे पाय तुम्ही उधार घेतले आहेत ना त्यासाठी. तर काव्या पार्थला एक धपाटा देते आणि म्हणू लागते, देशमुख तुमचं ना अगदी काही असतं. तर त्यानंतर पार्थ काव्याला म्हणतो, गुडघेही चेपून देतो. तर त्यावेळी काव्या म्हणते, नाही त्याची काहीच गरज नाही आहे. तसंही तुमच्या रम्याचं डोकं गुडघ्यात असेल ना, मग तिचेच गुडघे चेपून द्या. पार्थ म्हणतो, हो माझी रम्या ना, मग आता रम्याचीही काळजी घ्यायला हवी. आलोच मी, रम्याचे पाय चेपून देतो, तिचे गुडघे चेपून देतो. तर त्यावेळी काव्या म्हणते, देशमुख. तर त्यावेळी पार्थ काव्याला म्हणतो, हा स्पेशल देशमुख स्पा तुमच्यासाठी. आवडला ना, बरं वाटतंय ना. तर काव्या पार्थ समोर हात जोडते आणि म्हणू लागते, खरंच तुम्ही काय कराल ना याचा खरंच मला अंदाज येऊ शकत नाही. खरंच तुमचा नेम नाही की तुम्ही काय करू शकता. तर पार्थ म्हणतो, हो का. पार्थ काव्याला विचारतो, बरं वाटतंय ना. तर काव्या पार्थला म्हणते, जगातील सगळ्यात बेस्ट फूट मसाजर बसला आहे माझ्यासमोर, मग बरं तर वाटणारच ना. पार्थ देशमुख, खरंच मी खरं सांगू का, तुम्ही जे काही माझ्यासाठी करताय ना त्यामुळे मला स्वर्ग सुख मिळतंय. खरंच खूप बरं वाटतंय, खूप आराम मिळतोय. तर पार्थ म्हणतो, यासाठी थँक्यू वगैरे बोलायची काहीच गरज नाही आहे. माझी बायको, माझ्या बाळाची आई दिवसभर इतकं काम करते की त्या कामांमुळे ती थकून जाते. मग तिच्यासाठी 5-10 मिनटं काढणं हे माझ्यासाठी काही अवघड नाही आहे आणि ते तर मी करूच शकतो. आता मात्र काव्याला पार्थचा अभिमान वाटत असतो. काव्य अभिमानानेच म्हणते, देशमुख एक सांगू का. तर पार्थ म्हणतो, सांगा ना. तर काव्या पार्थला म्हणते, कुठल्याही मुलीला, कुठल्याही घरातल्या बाईला जर अशी ट्रीटमेंट मिळाली ना तर त्याचं आईपणाचं, बाईपणाचं मोजं हे थोड्या वेळासाठी का होईना पण हलकं होईल हो. खरं तर ती मनाने खूप कणखर असते आणि या कणखरपणानेच ती जरी म्हणाली की माझं मूल हे माझ्यासाठी भार नाही आहे, तरीसुद्धा शरीर मात्र वेगळ्याच वेदना देत असतंच ना. शरीराच्या वेदना ह्या वेगळ्या असतातच ना. मग ज्या घरात काहीही न सांगता समजून घेणारे पुरुष असतात त्या घरातल्या बायका ह्या लकी असतात, लकी. असं म्हणत काव्या आता पार्थचं कौतुक करत असते. तर पार्थ काव्याला म्हणतो, त्यात पुरुषांचं काय कौतुक आहे, त्यांना घडवणाऱ्या बायका असल्या ना तर मग खरंच सगळंच काही बदलून जातं. खरं सांगू का काव्या, या सगळ्याची जाणीव आईने मला आणि जीवाला अगोदरच करून दिली होती. ती म्हणाली होती की या घरात येणारी मुलगी ही तुमची बायको नंतर, परंतु त्या अगोदर ती तुमची मैत्रीण असायला हवी. आणि त्या अगोदरी ती एक स्वतंत्र स्त्री. ती दमते, थकते, मग तिने न सांगता सुद्धा तिच्या मनातल्या भावना तुम्हाला समजायला हव्यात, कळायला हव्यात. आणि म्हणूनच म्हणतोय की हे जे काही आईने आम्हाला संस्कार दिलेत आणि जे भारी संस्कार आमच्यावर झालेत त्यामुळेच तर तुम्हाला असा छान रेडीमेड नवरा मिळाला आहे. काव्या म्हणते, अच्छा म्हणजे रेडीमेड आणि भारी नवरा मिळालाय का. मग ठीक आहे, आपण एक काम करूया, तुमचा हा देशमुख स्पेशल पास झाला ना की त्यानंतर आपण आईंजवळ जाऊयात आणि हात जोडून अगोदर त्यांचे आभार मानूयात. आता पार्थ काव्याला विचारतो, बरं वाटतंय ना. तर काव्या म्हणते, हो खूप बरं वाटतंय. तर पार्थ विचारतो, आणि आपल्या बेबूला. तर काव्या म्हणते, त्याला तर अजून बरं वाटतंय. आता पार्थ अगदी मनापासून काव्याची सेवा करत असतो, तिची काळजी घेत असतो आणि तिच्या पायांना मसाज करून देत असतो. काव्या मात्र अभिमानानेच पार्थकडे पाहत असते. पार्थचं हे वागणं, त्याची काळजी घेण्याची पद्धत आणि मनापासून असणारं प्रेम यामुळे काव्या भारावून जाते आणि तिच्या मनात असणारा पार्थबद्दलचा आदर अजून वाढलेला असतो. काव्याला पार्थ आपला नवरा आहे याचा अभिमान वाटत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता आर्या नंदिनीला म्हणते, शांत बसा, आता एक शब्दही बोलू नका, बस करा, किती तुम्ही मला बोलताय, आता मी बोलू का 2 शब्द. तर त्यावेळी नंदिनी
आर्याला म्हणते काय बोलणार आहेस, सांग ना तू काय बोलणार आहेस. तर त्यावेळी आर्या म्हणते मला हेच सांगायचं आहे की मी हा टॅटू तुमच्यासाठी काढला नाही आहे आणि तुमच्या बाळासाठी तर अजिबातच नाही. आता हे ऐकून नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी म्हणते काय, तर आर्या म्हणते हो, मी तुमच्या बाळासाठी हा टॅटू काढला नाही आहे. जन्मीजयने त्याच्या हातावर बाबा असा टॅटू कोरून घेतला, म्हणून मी माझ्या हातावर आई असा टॅटू कोरून घेईन असा चीप विचार माझ्या डोक्यात सुद्धा आला नाही ग नंदू. आज हॉस्पिटलला निघाले होते. हॉस्पिटलला निघताना खूप वर्षानंतर मला माझ्या आईचा कॉल आला होता. असं म्हणत आर्या नंदिनीला म्हणते आई मला म्हणाली की आज घर शिफ्ट केलं आहे. घर शिफ्ट करत असताना तुझं खूप सामान सापडलं आणि ते सामान पाहिल्यानंतर तुझी आठवण आली. आणि नंतर तिने मला अगदी काळजीनेच विचारलं, आरू बाळा कशी आहेस तू, ये ना ग आता मला भेटायला. किती वर्ष झाली आहेत की तू मला भेटायला आली नाही आहेस, तुझ्या आईला भेटली नाही आहेस. आणि आता तर मला माझ्या आईला भेटायची इच्छा होते, परंतु कशी भेटू मी, सांग ना. हे पोट घेऊन, ह्या पोटाने मी जर तिच्या समोर केले तर ती काय विचार करेल. तिच्या मनात माझ्याविषयी पुन्हा एकदा गैरसमज निर्माण होईल आणि मग ती मला विचारेलच ना की या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाप कोण आहे, या बाळाचे वडील कोण आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तिला काय देऊ, काय सांगू तिला. हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात होते. या सगळ्यांनी मला खूप त्रास होत होता. मला काहीच सुचत नव्हतं. आज कित्येक वर्षानंतर मला माझ्या आईची खूप आठवण येत होती आणि म्हणूनच मी तिचे व्हिडिओ बघत बसले, तिचे फोटो बघत बसले. पण या सगळ्याने माझं नाही समाधान झालं, कारण त्या क्षणाला मला माझी आई हवी होती. मला तिचा स्पर्श हवा होता, मला तिची कूस हवी होती, मला तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं होतं, तिच्या मायेचा हात माझ्या डोक्यावरून फिरायला हवा असं मला वाटत होतं. आणि मग कुठलाही विचार न करता मी शॉपमध्ये गेले. तिथे हायजीन वगैरे सगळं काही चेक केलं आणि त्यानंतर दादांना मी त्या विचारलं की दादा मला एक टेम्पररी टॅटू करून घ्यायचा आहे, तुम्ही मला करून द्याल का. आता मात्र नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी जीवाकडे पाहते आणि त्यानंतर आर्याला प्रश्न करत म्हणते टेम्पररी, एक मिनिट आर्या, म्हणजे तुझा हा टॅटू टेम्पररी आहे. तर आर्या म्हणते हो, माझा हा टॅटू टेम्पररी आहे. माझ्या आईच्या आठवणीत केलेला हा टेम्पररी टॅटू आहे. मी हा टॅटू परमनंट वगैरे काढलेला नाही. तर त्यावेळी जीवा आर्याला म्हणतो अगं पण हे सगळं काही तू अगोदरच का नाही सांगितलंस. तर त्यावेळी आर्या म्हणते मी सांगितलं असतं, सगळं काही सांगितलं असतं, पण तुम्ही मला बोलू तरी दिलत का. तुम्ही जर मला बोलूच दिलं नाही तर मग मी काय सांगणार होते. आर्या जीवाला म्हणते किती घालून पडून बोललात तुम्ही मला. आणि नंदिनी तू काय म्हणालीस, एखाद्या हुशार डॉक्टरला दाखवा. नंदिनी अगं एवढी सुद्धा मी बेजबाबदार नाही आहे आणि एवढी सुद्धा निष्काळजी नाही आहे. मला सुद्धा माहीत आहे बाळाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याला या सगळ्याची ॲलर्जी होऊ शकते, त्याला या सगळ्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. मला सुद्धा कळतंय की बाळाला कुठल्या गोष्टीमुळे त्रास होऊ शकतो. नंदिनी एक गोष्ट विसरू नकोस का तू, एका बाळाला जन्म दिलेली आणि एक बाळ गमावलेली आई आहे मी. आता मात्र नंदिनी आणि जीवाला खूप वाईट वाटतं. आता नंदिनी आर्याच्या खांद्यावर हात ठेवत तिला सावरण्याचा प्रयत्न करते, परंतु त्यावेळी मात्र आर्या नंदिनीचा हात बाजूला करते. तिला बाजूला करत ती बेडवर जाऊन बसते आणि खूप रडत असते. या सगळ्यामुळे आर्याला खूप त्रास होत असतो आणि आता खरोखरच आपण चुकलो आहोत याची जाणीव नंदिनीला होते. आता नंदिनी जीवाकडे पाहते तर जीवाला सुद्धा खूप वाईट वाटतं. जीवा लगेच आर्याच्या बाजूला जाऊन बसतो, तिचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो आर्या, आर्या प्लीज तू शांत हो, मी आहे ना, मी तुला समजून घेतो. खरं तर मी तुझी माफी मागतो, प्लीज मला माफ कर, खरंच आमच्या हातून चूक झाली. तर आर्या काही न बोलता फक्त जीवाचा हात पाहते. जीवाच्या हातात आर्याचा हात असतो. आर्या मनाशीच म्हणते फायनली कितीतरी दिवसानंतर जीवाने मला असं जवळ घेतलं आहे, माझा हात हातात घेतला आहे. तर जीवा आर्याला म्हणतो हे बघ, माझ्याकडून आणि नंदिनीकडून मी तुझी माफी मागतो, खरंच आमचं चुकलंय. असं म्हणत जीवा नंदिनीला म्हणतो नंदिनी खरंच आपलं चुकलंय ग, खरं तर आपण समजून घ्यायला हवं होतं, एवढं पॅनिक व्हायची काहीच गरज नव्हती. खरं तर आपण लगेच असं रिॲक्ट व्हायला नको होतं. असं कसं आपण रिॲक्ट झालो. तर त्यावेळी आर्या म्हणते सोड रे, मगाशी काय म्हणालात तुम्ही. जीवाने बाबा असा टॅटू हातावर कोरला म्हणून मी आई असा टॅटू करून घेतला. नाही ग बाई नंदिनी नाही. असं म्हणत आर्या नंदिनी समोर हात जोडते आणि म्हणू लागते नाही, असा विचार माझ्या मनात सुद्धा आला नाहीये. मी काय करू म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल. आर्या नंदिनीला म्हणते हा नवरा तुझाच आहे, हे बाळ सुद्धा तुझंच आहे, हे सगळं काही तुझं आहे, माझं नाहीये, माझं कोणी नाही आहे या जगात. मी फक्त एकटी आहे, मला समजून घेणारं किंवा माझं जवळचं असं कोणीच नाही आहे.
त्यामुळे नंदू काळजी करू नकोस. एकदा का तुमचं हे बाळ मी तुम्हाला दिलं ना की मग मी एकटी राहीन, मी एकटी होईन, माझं कोणीही माझ्यासोबत नसणार. पण आता हे जे काही माझ्या वाट्याला आलंय ना, माझ्या नशिबात आलंय ना, थोड्या काळासाठी का होईना, बाळाची चाऊल, ते सुख, मैत्री, हे सगळं काही प्लीज नंदिनी, अगं थोड्या काळासाठी का होईना पण माझ्याकडून हिरावून नको घेऊस, असं म्हणत आर्या नंदिनी समोर हात जोडते. आर्या हात जोडत खूप रडत असते. आता नंदिनीला काय बोलावं काहीच कळत नाही. परंतु आर्याच्या या प्रश्नाचं उत्तर देत जीवा म्हणतो नाही घेणार. तुझं हे सुख तुझ्याकडून कोणीही हिरावून घेणार नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, तू एकटी नाही आहेस, तुला आम्ही एकटीला सोडणार नाही आहोत. प्लीज प्लीज मी तुझी माफी मागतोय, प्लीज मला माफ कर ना, सॉरी, मी खरंच अगदी मनापासून माफी मागतोय. आर्या मात्र काहीच बोलत नाही. तर जीवा आर्याला म्हणतो, आर्या प्लीज असं प्लीज वागू नकोस ना, अशी काय करतेस, मी तुझी माफी मागतोय ना, मग प्लीज मला माफ कर ना. आर्या प्लीज प्लीज शांत हो. आर्या मी तुझी अगदी मनापासून माफी मागतोय, प्लीज शांत हो ना. परंतु आर्या काहीच बोलत नसते. नंदिनी म्हणते, आर्या बस, अगं काय चाललंय तुझं, जीवा तुझ्यासमोर हात जोडतायत, तुझी माफी मागतायत आणि तरी सुद्धा तू त्यांना माफ करायला तयार नाहीयेस. आर्या हवं तर मी सुद्धा तुला सॉरी बोलते, मी सुद्धा तुझी माफी मागते, पण प्लीज प्लीज हा विषय आता वाढवू नकोस. नंदिनी आर्याला म्हणते, हे बघ माझं चुकलं, माझी चूक झाली, त्याबद्दल मी तुझी माफी मागते, हात जोडून माफी मागते, प्लीज मला माफ कर, पण ही गोष्ट अजून ताणू नकोस. प्लीज मी तुला रिक्वेस्ट करते. पण हो, एक गोष्ट मी तुला सांगते आर्या, किंवा समज देते असं समज, यापुढे असं काही करण्या अगोदर, हे करायला जाण्या अगोदर एकदा फक्त तू आम्हाला विचार, आमचा सल्ला घे. परस्पर काही करायला जाऊ नकोस, कारण या बाळाची, असं म्हणताच आर्या चिडते आणि म्हणू लागते, हो या बाळाची आई तूच आहेस, पुन्हा पुन्हा ही गोष्ट तू मला सांगण्याची गरज नाही आहे नंदिनी. आणि नंदिनी तू मला मगाशी काय म्हणालीस की हातावर टॅटू करून घे की बाळाची आई नंदिनी आहे. मग नंदिनी टॅटूज का, मी तर सगळ्यांना ओरडून सांगते, ह्या जगाला ओरडून सांगते की बाळाची आई नंदिनी आहे, तू आहेस. आता खाली सर्वजण असतीलच ना, मग तिथेही जाते आणि सर्वांना सांगते की या बाळाची आई नंदिनी आहे, मी नाही, असं म्हणत आर्या तिची बॅग घेते आणि रागानेच तिथून निघालेली असते. जीवा आणि नंदिनी आर्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु आर्या काही थांबत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सर्वच जण गप्पा मारत बसलेले असतात. तर त्यावेळी मानिनीताई म्हणतात, वा रे पार्थ, आत्तापर्यंत आईचं कधी फूट मसाज वगैरे केलं नाही आहेस, या मुलांनी आमची कधी अशी सेवा नाही केली. तर पार्थ म्हणतो, नाही काही हरकत नाही, पण उद्या तर तुझा फूट मसाज होऊनच जाईल. मानिनीताई म्हणतात, बघू उद्या तुला वेळ मिळतोय का. परंतु या सगळ्यात मात्र रम्याचा चांगला जळफळाट होत असतो. तर इकडे आर्या रागानेच निघालेली असते, ती धावतच जिना उतरत असते. आता सर्वच जण आवाज देऊन आर्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु नंदिनीच्या अशा वागण्यामुळे आर्या मात्र खूप चिडलेली असते. आता आर्याच्या मागोमाग जीवा आणि नंदिनी सुद्धा येतात. नंदिनी आर्याकडे येते आणि आर्याचा हात पकडत म्हणते, आर्या अगं सावकाश, हळू, काय करतेस तू. आता मात्र हे सगळं काही रम्या पाहत असते. रम्याचा नंदिनी आणि आर्याकडे लक्ष असतो. तर आर्या मानिनीताईंना आवाज देत म्हणते, आई, आणि शांतच होते. मानिनीताई म्हणतात, बोल काय झालंय, काय सांगायचं आहे. आता मात्र नंदिनी आणि जीवा घाबरून गेलेले असतात. तर आता आर्या मोठ्यानेच म्हणते, नंदिनी. तर मानिनीताई म्हणतात, नंदिनीचं काय. तर आता आर्या काही बोलणार तर नंदिनी म्हणते की नंदिनीला काळजी घ्यायला सांगा, असंच काहीतरी सांगायचं असेल ना. हो ना आर्या, असं म्हणत नंदिनी आता विषय बदलण्याचा आणि सावरून घेण्याचा प्रयत्न करत असते. आता मात्र हे बोलणं ऐकून वसू त्या डोक्यालाच हात लावतात. तर मानिनीताई म्हणतात, नंदिनीची काळजी घेऊ का, घेणारच आहे, परंतु तू अगोदर स्वतःची काळजी घे. आलीस बघ तू कशी धावत धावत, अगं तुला स्वतःची काळजी घेता येत नाही का. या दिवसात तरी स्वतःला जप, स्वतःची काळजी घे आर्या. काय ग आर्या, असं दुर्लक्ष करू नकोस, काळजी घे जरा. आणि कधी आली आहेस तू. तर आता नंदिनी उत्तर देत म्हणते, ती तर मगाशीच आली आहे आणि आता तर ते निघते आहे. तर काव्या म्हणते, बरं ठीक आहे, परंतु सगळ्यांसोबत बसून आईस्क्रीम तरी खा थोडंसं. तर पार्थ मानिनीताईंना म्हणतो, आई अगं प्रसाद तरी दे ना तिला. मानिनीताई म्हणतात, हो हो, असं म्हणत मानिनीताई प्रसाद देत आर्याला म्हणतात, हे घे, अगं माझी मैत्रीण पुष्पा अष्टविनायकला गेली होती, हा घे प्रसाद. आता आर्या प्रसाद डाव्या हातात घेत असते. तर त्यावेळी मानिनीताई म्हणतात, आर्या अगं काय करतेस, प्रसाद हा उजव्या हातात घ्यावा पोरी, डाव्या हातात नाही. आता मात्र जीवा आणि नंदिनी पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. आर्याही घाबरतच हात पुढे करते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, घरातील सर्वच जण जीवाच्या हातावर असणारा बाबा हा टॅटू पाहतात.
दुसरीकडे रम्या आर्याला गाठते आणि म्हणू लागते, जीवाने त्याच्या हातावर बाबा असा टॅटू काढून घेतलाय ना, तसाच एकेकाळी त्याच्या हृदयावर एका मुलीचा टॅटू होता. तर त्यावेळी आर्या म्हणते नंदिनीचा असेल. तर रम्याला ह्या सगळ्या गोष्टीचा आता खुलासा करून द्यायचा असतो आणि म्हणूनच रम्या आर्याला म्हणते नाही, नंदिनीचा नाही तर काव्याचा. आता हे ऐकून आर्याला धक्काच बसतो. आर्या म्हणते काय? तर रम्या म्हणते हो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा नंदिनीला समजावत म्हणतो आपल्याला तिची गरज आहे, आपलं बाळ तिच्या पोटात आहे, त्यामुळे आता आपणच तिला समजून घ्यायला हवं, आपणच तिच्या कलांनी घ्यायला हवं. आणि जीवा झोपी जातो. आता नंदिनी मात्र जीवाच्या बोलण्याचा विचार करू लागते. तर दुसरीकडे आपला हात पाहत आर्या म्हणू लागते, नंदिनी आज तू माझ्या हातावर दिलेस, परंतु उद्या मी तुझ्या हातावर देईन की जन्मीजय माझा आहे. आता आर्याचं हे स्वप्न पूर्ण होईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.